धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2026च्या निवडणुकीचे प्रचार फेरी प्रभाग क्रमांक 10 चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व शिंदे सेना युतीचे उमेदवार दामोदर अनिल महादू, देशमुख संगीता सुनील, मकडेचा सीमा जितेंद्र, घुमरे विकास उर्फ बंटी सुहास उमेदवारांचा प्रचार फेरी माजी मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थित झुलेलाल मंदिरात पूजा विधी करून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीला महिला व पुरुषांची व मतदारांची हजारांच्या संख्येने प्रचार फेरीला गर्दी उपस्थित होती। माजी मंत्री अनिल पाटील म्हणाले, ज्या पद्धतीने धुळ्यात भूलभुलैया खेळ खेळला जातो आहे याला आळा बसवण्याचाही आमचा प्रयत्न आहे। भारतीय जनता पार्टी राजकारण करते आहे, त्याला बळी पडू नये। आमदार यांचा अभ्यास थोडासा कमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचे उमेदवार जास्त निवडून येतील व आमचाच महापौर बसेल असा विश्वास माजी मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे। यावेळी राष्ट्रवादी पक्ष व शिवसेना पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पुरुष मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते। प्रचारानिमित्त आज वार्ड क्रमांक 10 मध्ये या ठिकाणी आम्ही प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात केली। मला आत्मविश्वास आहे की 10 नंबरच्या प्रभागामधनं 4 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील। झुलेलाल महाराजांचा, बाबांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या बळावरतीच आम्हाला हे यश प्राप्त होईल। मी धुळ्याच्या संपूर्ण नागरिकांना एकच आवाहन करेल, ज्या पद्धतीने भूलभुलैया खेळ खेळला जातोय याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आळा बसवायचा आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे या राजकारणाला बळी न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पुढची वाटचाल जर का केली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही जो काही प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला योग्य पद्धतीने यश धुळ्याच्या नागरिकांनी द्यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे, नम्र आव्हान सुद्धा आहे। ते अजून बरेच ज्युनियर आहेत। गेल्या 25 वर्षापासून नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे जरा त्यांनी तपास करून बघावा। मार्केट कमिटी कोणाच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात आहे, पंचायत समिती कोणाच्या ताब्यात आहे, थोडासा अभ्यास त्यांचा कमी आहे। त्याच्यामुळे अंमळनेरची परिस्थिती काय आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत होती, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं यश अपयश तिथं म्हणायचं जर का असेल तर त्यांनी जाहीर सांगावं। मला असा अंदाज आहे की ज्या पद्धतीने धुळेकरांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेला प्रतिसाद मिळतोय, काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण सुद्धा आहे, पण दोघांची गोळाबेरीज केली तर महापौर जो आहे तो आमचा बसेल हा तुम्हाला डाव्या दिवशी या ठिकाणी सांगतो। ज्या पद्धतीने राजकारणाला वेगवेगळ्या स्वरूपाचा रंग दिला जातोय, काही ठिकाणी आरोप केला जातोय की अमुक नगराध्यक्ष धुळेकरांना चालेल का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगर महापौर जो असेल तो महापौर हा कोणी व्यक्ती धुळ्यातली ठरवणारी नसणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठल्याही महाराष्ट्रातला महापौर ठरवण्याचा अधिकार हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना आहे। त्याच्यासोबत आमचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत तटकरे साहेब आहेत हे ठरवणारे आहेत। धुळ्यामध्ये कोणीतरी समजा जर का विरोधकांच्या माध्यमातून त्यांच्या पद्धतीने आमचा महापौर कोण असेल ठरवण्याचा संबंध त्यांचा नाही आहे। आमच्या पक्षाचे प्रमुख जे असतील, येणाऱ्या काळात शिंदे साहेब असतील, अजितदादाजी असतील, ते या शहराचा आम्हाला सत्ता जर का प्राप्त झाली
बहुमत प्राप्त झालं तर ते दोघं मिळून ठरवणाऱ्याचा अधिकार त्यांना आहे. धुळ्यातल्या आमच्या विरोधकांना त्याच्यावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. मला बघायला मिळते त्या स्पेसिफिक शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आणि त्या उमेदवारांबरोबर प्रचार करणाऱ्यांना प्रामुख्याने नोटिसा दिल्या जात आहेत, पोलिसांचा दबाव आणला जातोय, प्रशासनाचा दुरुपयोग केला जातोय. पण प्रशासनाच्याही अधिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या समोर असणार आहेत. प्रशासनाने त्यांच्या या दबावाला बळी पडू नये आणि तो पाडण्याचा त्यांनीही प्रयत्न करू नये.